मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा जोरात करणार, काय बोंबलायचं ते बोंबला, असं आव्हान हे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी दिले। इतरांच्या लग्न खर्चावरती टीका करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात करण्यात आलेल्या खर्चामुळे महाराज टीकेचे धनी ठरले होते आणि यानंतर मुलीवर झालेल्या टीकेमुळे व्यथित झालेल्या याच इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा इशारा सुद्धा दिला होता। बघूया। आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज, पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो महाराज, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। लग्नाच्या खर्चावरून जनतेला सुनावणाऱ्या कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं हे वक्तव्य धक्कादायक मानण्यात येते। इंदुरीकर महाराज यांनी मुलीचा साखरपुडा थाटामाटात केल्यानं त्यांच्यावर सोशल मीडियात मोठी टीका झाली होती। इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला। या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं। राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीनं गच्च कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर हा चर्चेचा विषय ठरला। इतरांना साधेपणानं लग्न करण्याचा उपदेश करणाऱ्या कीर्तनकाराच्या मुलीच्या साखरपुड्याच्या या इव्हेंटवरती सोशल मीडियात टीका झाली। मुलीवर झालेल्या टीकेनं यानंतर व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत दिले होते। यावर इंदुरीकर महाराजांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी जाहीर चर्चेचं आव्हान दिलंय। माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज, पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो महाराज, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं। इंदुरीकर, तुम्ही कीर्तनामध्ये जे जे काही सांगता, जे महिलांच्या बाबतीत बोलता, जो अपमान करता, जी बदनामी करता, या संदर्भात मात्र कीर्तन जर तुम्ही सुरू ठेवलं तर माझ्या समोरासमोर जाहीर चर्चेला या। पण जर हिम्मत असेल ना तुमच्यात, तर समोरासमोर चर्चेला या आणि मी तुमच्या आमंत्रणाची जी आहे किंवा या चर्चेसाठी तुम्ही जी तारीख द्याल त्याची मी वाट बघतो। यातच आता लग्न जोरात करणार, काय बोंबलायचे ते बोंबला, हे इंदुरीकर महाराज यांचं 10 नोव्हेंबरच्या बदगीच्या कीर्तनातील वक्तव्य समोर आलंय। लग्नाच्या खर्चाचं समर्थन करताना नेत्यांच्या सभांबाबत का बोलत नाहीत, असा सवालही इंदुरीकर विचारतात। आता या वक्तव्यावरून सुद्धा त्यांच्यावर जोरदार टीका होती। लोक बोंबलती म्हणून कमी वयात मुलीची लग्न केली, मला माहित होतं या अवलादी माया मुळा उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्यापेक्षा टोलेजन करणार, भूक तुला काढ। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाकली, ते म्हणतायत की कुणाला बोलायचं ते बोलू द्या, मी टोले जंग लग्न मुलीचं करूनच दाखवतोय। पण आता मात्र तुम्ही जनतेलाच जे आहे ते चॅलेंज देताय आणि तुमच्याकडे जो कीर्तनातून मिळणारा पैसा आहे ना, जो तुम्ही बाजारू कीर्तनकार आहे, पैसे घेऊन तुम्ही कीर्तन करता, त्यामुळे तुमच्याकडे आलेला जो पैसा आहे, तो जो माज आहे, तो माज बोलतोय की मी टोले जंग लग्न करणार। त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ते जनतेला जाहीर उत्तरं द्यावी लागतील आणि त्यासाठी समोरासमोर मी चर्चा करायला तयार आहे। माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही बोलवाल तिथे यायला मी तयार आहे। विनोदी शैलीत समाजाच्या व्यंगावरती बोट ठेवणारं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन उभ्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय। कीर्तनामध्ये सद्यस्थितीवरती आणि समाज वर्तनावरती भाष्य करणारी महाराजांची भाषा यापूर्वी सुद्धा वादात सापडली, पण यावेळी उद्भवलेला वाद हा आचरणाचा आहे। लोका सांगे ब्रह्मज्ञान या म्हणीप्रमाणे इंदुरीकर महाराजांची वर्तणूक तर नाही ना, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात निर्माण होतोय। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।